नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आजच्या कथेमध्ये आपण अविनाश डिचोलकर यांच्या बाबतीमध्ये घडलेला एक भयानक अनुभव पाहणार आहोत. मूळतः ते राहणारे मालवण तालुक्यामध्ये त्यांचं मूळ घर आहे. परंतु अलीकडे 10-12 वर्ष ते कामानिमित्त मुंबईमध्ये राहतात. तर गावाला त्यांचं घर आहे. जे घर बंद असतं. जेव्हा ते मुंबईवरनं सणासुदीला येतात तेव्हा ते तिथे राहतात उघडून. आजूबाजूला त्यांच्या चुलत्यांची घरं आहेत बाजूला. एके दिवशी जो त्यांचा चुलत भाऊ आहे, त्या चुलत भावाचं लग्न ठरतं गावी आणि मग त्यांना आमंत्रण वगैरे आता घरचं लग्न असल्यामुळे त्यांना सगळाच परिवार त्यांचा गावी येणार होता. अविनाशचा, त्याची बायको, त्याच्यानंतर त्याचे आई-वडील, त्याचा एक छोटा मुलगा होता तो. तर एप्रिलच्या 15 तारखेला लग्न होतं. आता त्या लग्नासाठी अविनाशचा एक जो मित्र आहे, तो देखील मुंबईवरून आला होता. म्हणजे मालवण देखील फिरायचं आणि लग्न पण अटेंड करायचं असा त्याने प्लॅन केला होता. आणि त्यामुळे ते सगळेजण लक्झरीने मालवणला पोहोचले होते आधी 1 दिवस. आता लग्न समारंभ म्हटल्यानंतर पाहुणे भरपूर घरामध्ये आले होते. आता जे अविनाशचं जे घर आहे ना ते बंदच असायचं. आता त्यांनी ते लग्न कार्य असल्यामुळे उघडलं होतं, साफसफाई केली होती आणि येणाऱ्या पाहुण्यांची रात्रीची राहण्याची सोय वगैरे 2 दिवस जे पाहुणे मंडळी घरामध्ये असतात लग्न समारंभात, त्यांची बऱ्यापैकी सोय ही त्यांनी अविनाशच्या घरामध्ये केली होती. अविनाशची बायको वगैरे. तर अविनाश आणि त्याचा मित्र तर हे कुठे राहायचे तर तिथून 2 किलोमीटर अंतरावरती अविनाशच्या मावशीचं घर होतं मालवणमध्येच. तर हे 2 मित्र काय म्हणाले, की आपण बाकीचे पाहुणे आहेत त्यांना झोपू दे घरामध्ये. आपण 2 किलोमीटरवरती तर मावशीचं घर आहे तिथे आपण झोपूया. असं त्यांचं ते झोपायला जायचे. 1-2 दिवस अगोदर आले होते. तर असं म्हणता लग्नाचा दिवस उजाडला. सकाळी सगळे हॉलवर पोहोचले. लग्न वगैरे सगळं व्यवस्थित पार पडलं. दुपारी सगळे जेवणावळी वगैरे झाल्या आणि संध्याकाळी वरात घराकडे यायला निघाली. आता लग्नाचा तो माहोल सगळेजण नाचत होते. डीजेचा सगळा तो आवाज किंवा सगळे मजा-मस्ती करत होते. आता वरात घरात येईपर्यंत 10-10:30 तर वाजले. 10-10:30 वाजल्यानंतर मग त्यानंतर जेवणाचा कार्यक्रम झाला वरात लागल्यानंतर आणि सगळे पाहुणे मंडळी जवळपासचे होते ते निघाले घरी जायला. पण बऱ्यापैकी पाहुणे आता तरी पण लग्नाच्या दिवशी होते. तर जेवण वगैरे झाल्यानंतर एक 11:30च्या दरम्यान अविनाश आपल्या बायकोला आणि आई-वडिलांना सांगतो, की "तुम्ही इथे झोपा. मी आणि माझा मित्र आहे आणि तो मावशीकडे आम्ही जातो." का 2 किलोमीटरवरती तर घर आहे 2-2.5 किलोमीटरवरती. तर आम्ही तिथे त्या मावशीकडे जाऊन झोपतो. तुम्ही इथे बिंदास राहा म्हणून. तर ते म्हणतात, "ठीक आहे." तर आता ते 11:30 वाजले होते. जाणार कसे मावशीकडे? आता असं फिरून गेलं रस्त्याने ना, तर तो 2.5 किलोमीटरचा रस्ता होता. परंतु त्यांच्या घराकडनं थोडं खाली उतरल्यानंतर एक शेत होतं किंवा मळा होता. ते भातशेती वगैरे केली जायची. तर त्या मळ्यातून एक पायवाट गेली होती. ते वाफे बनवले असते त्या वाफ्यांच्या कडेवरनं अशी एक वाट गेली होती. ती वाट एक 1-1.25 किलोमीटरमध्ये ती वाट जर तुम्ही चालून गेला तिथून गाडी नाही जायची. तिथून जर तुम्ही चालत गेलात तर त्याच्या मावशीकडे तुम्ही 1-1.25 किलोमीटर अंतरामध्ये पोहोचत होतात. म्हणजे एक 20 एक मिनिटामध्ये. नाहीतर रस्त्याने गेलात तर तुम्हाला 2.5 किलोमीटर मग चालत जावं लागत असे किंवा गाडी करायची आणि रिक्षा वगैरे करून जायचं. आता 11:30 वाजता रिक्षा मिळणार कुठे त्यांना रात्री मावशीकडे जायला? मावशीला त्यांनी सांगितलं असतं, की आम्ही झोपायला येतो. मग अगोदर 2 दिवस पण ते झोपायला गेले होते. आता आज लग्न असल्यामुळे त्यांना तो उशीर झाला होता. 11:30 वाजता ते त्या बाजूच्या एका शेजाऱ्याला त्या ओळखीच्या सांगतात, की त्याची रिक्षा होती. म्हणतात, की "अरे, रिक्षा मला भाड्याने मिळेल का?" तर तो म्हणतो, की "माझा भाऊ एक काहीतरी लांबचं भाडं घेऊन गेलाय. त्याला येईपर्यंत 12-12:30 होतील. तर तोपर्यंत तुम्ही थांबताय तर थांबा. मग तो आल्यानंतर घरी मग तुम्हाला सोडेल म्हणून." तर हा म्हणतो, की 12-12:30 पर्यंत म्हणजे खूप उशीर होणार आहे. एकतर लग्न समारंभ दिवसभर असल्यामुळे खूप दमायला झालंय. कधी एकदा झोपतो असं झालंय. तर तो म्हणतो, की "नाही ठीक आहे, आम्ही मग चालत जाऊ." आता तो घरी अविनाश आपल्या आई-वडिलांना सांगतो, की "मी आणि माझा मित्र चालत जातो. रिक्षावाला कुठेतरी भाड्याला गेलाय, त्याला वेळ लागेल म्हणून." तर ते आई-वडील म्हणतात, की "ठीक आहे, मग एक काम करा तुम्ही रस्त्याने चलत जा. जो डांबरी रोड आहे ना, त्या रोडने चलत जा. तुम्ही मधून त्या शेतातून मधल्या वाटेने जाऊ नका." तर अविनाश म्हणतो, की "कशाला बाबा? जर आम्ही शॉर्टकट गेलो तर लवकर पोहोचू ना मावशीकडे. आणि इथून खूप 2.5 किलोमीटर चालावं लागतं." तर आई-वडील सांगतात, की "अरे ती वाट धड नाहीये. रात्री तिकडून कोण जात नाहीये. तो डेंजर एरिया आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही असे बोलत-बोलत गेलात तर 2.5 किलोमीटर कधी चालून संपेल तुम्हाला समजणार पण नाही." अविनाश म्हणतो, "ठीक आहे, बघूया" म्हणून. तर मग अविनाश म्हणतो, की आधी रस्त्यावरती राहून बघतो तर एखादी जर
रिक्षा वगैरे जाणारी असेल, रिकामी असेल तर तिला सोडून यायला सांगू म्हणून. आणि हे रस्त्यावर येऊन ना एक अजून एक 15-20 मिनिटं म्हणजे जोपर्यंत 12 वाजतात, तोपर्यंत हे रिक्षाची वाट बघत असतात. कोण एक दुसरी रिक्षा जर रस्त्याने जात असेल तर थांबून जाऊ शकू म्हणून. पण रिक्षा काही येत नाही रात्री 12च्या दरम्यान कुठची रिक्षा मिळणार. तर हे दोघे आता म्हणतात, की "चल आपण जाऊया, मळ्यातल्या वाटेने जाऊया चालत. कोण येते, कसली भूत आणि कोण काही डेंजर वगैरे काही नाही. दोघे जण बोलत-बोलत गेलो तर काही नाही." तर तो मित्र सांगतो, की "नाही तुझे आई-वडील म्हणतायत, की तिकडं जाऊ नका." तर "नको ना जाऊया, आपण जाऊया रस्त्याने चालत-चालत पोहोचू आपण अर्ध्या तासामध्ये." तर तो म्हणतो, "नाही रे, चल तू आपण त्या मळ्यातून जाऊया." आता तो असा डांबरी रोड होता आणि डांबरी रोड करणं खाली त्या मळ्यामध्ये म्हणजे त्या शेतामध्ये उतरण्याची वाट होती. त्या वाटेकडे ते उतरले खाली आणि ह्यांच्याकडे मोबाईलची ती टॉर्च होती आणि दोघे जण बोलत-बोलत चालतात. जसे ते खाली मळ्यामध्ये उतरले ना, तसे जोरजोरात कुत्रे भुंकायला लागले. आता कुत्रे भुंकायला लागल्यानंतर हे दोघे परत तिथे जागच्या जागी थांबले. हे कुत्रे का भुंकतायत एवढ्या जोरजोरात म्हणून? तर कुत्रे रात्रीचे भुंकतात. एखादा प्राणी किंवा पक्षी किंवा कोणीतरी पाहिलं तर कुत्रे भुंकतात. आता अविनाश सांगतोय आपल्या मित्राला, "काय नाही कुत्रे असेच भुंकतात रे ते. भरपूर कुत्रे आहेत इकडे वाडीमध्ये आणि ते एक कुत्रा भुंकला की सगळे भुंकायला लागतात. त्यामुळे तर त्यांना काही घाबरायची गरज नाही. चल आपण जाऊया." आणि दोघेही आता त्या मळ्यातल्या त्या चिंचोळ्या पायवाटेने हळू पुढे-पुढे जायला निघतात. थोडे काहीतरी एक 500-600 मीटर गेल्यानंतर मात्र अचानक त्यांच्यासमोर ना एक जे कोल्हे असतात, ते कोल्हे समोर येतात 3-4 आणि ह्यांची बॅटरी त्यांच्या डोळ्यावरती पडल्यानंतर त्यांचे डोळे असे पिवळे-पिवळे चमकायला लागतात आणि हे दोघेही जागच्या जागी थांबतात. कोणाचे 2-2, 2-2 डोळे दिसतायत समोर. तर हे म्हणतात, "कुत्रे नाही ना." तर म्हणतात, "कुत्रे असले असते ते भुंकले असते आम्हाला बघून." तर हे म्हणतात, की "चल पुढे जाऊन बघूया." एक असे डोळे दिसतात कोणाचे तरी चमकताना. हे दोघेही ती मोबाईलची बॅटरी घेऊन हळू दबक्या पावलात म्हणजे सावध कोणतरी एखादं हिंस्र जनावर असेल तर म्हणून सावध पावलं टाकत पुढे जातात आणि पुढे गेल्यानंतर मात्र ते कोल्हे जोरात ह्यांना बघून ओरडायला सुरुवात करतात. तो कोल्ह्यांचा जो आवाज आहे तो असा कर्णकर्कश असतो किंवा तो ना असं काहीतरी अपशकुन होणार किंवा काहीतरी वाईट घडणार ना, असं वाटतं त्या कोल्ह्यांचा आवाज ऐकल्यानंतर आणि मग ती मनामध्ये धडकी भरते. आता दोघेही घाबरतात. पण त्यांना असं वाटतं, की कोल्हेच तर होते ना आणि त्यांना काय घाबरायचं त्यांच्या आणि ते जोरजोरात आता हे दोघे त्यांना ओरडून हाकलून लावतात आणि कोल्हे ते मग निघून जातात आणि हे दोघे मात्र आता घाबरलेले असतात मनामध्ये. तरी पण म्हणतात, की चल आता थोडंसंच अंतर राहिलंय ना, तर चालत-चालत, बोलत-बोलत जाऊ आपण आणि मग मावशीकडे पोहोचू. आणि दोघेही त्या पायवाटेने चालायला लागतात पुन्हा एकदा. जसे ते पायवाटेने पुढे चालायला लागतात ना, तसे ते कोल्हे निघून गेलेले असतात ना, ते थोडे दूर अंतरावरती म्हणजे एक 100-150 फुटावरती गेल्यानंतर पुन्हा एकदा जोरजोरात ओरडायला लागतात आणि तो कोल्ह्यांचा आवाज ह्यांच्या कानावरती येतो आणि हे घाबरतात आणि दोघे ठरवतात आता काय करायचं? आपण मागे जायचं का? मागे जाऊन आपण तो रिक्षावाला जेव्हा येईल ना शेजारचा, त्याला सांगू आम्ही पोहोचवायला. तर दोघे तर अविनाश म्हणतो, की "नाही रे, आता आपण बरेचसे त्या मळ्यामध्ये आलोय शेतामध्ये. आता पुढे मागे जेवढं जाऊ ना, तेवढंच जर पुढे गेलो तर मावशीकडे पोहोचणार तिच्या घराकडे." तर ह्यात पुन्हा एकदा धेंग करून त्या मळ्यातून पुढे जायला लागतात आणि तो कोल्ह्यांची कोल्हेकुई सुरूच असते आणि हे दोघे घाबरलेले असतात थोडेफार. तरी पण डेअरिंग करून जाण्याचा प्रयत्न करत असतात आणि अविनाशला ह्या सगळ्या गोष्टी त्या मळ्यातून कोण जात नाही, त्या शेतातून कोण रात्रीचं जात नाही, हे माहीत असतं. तरी देखील हा थोडासा विश्वास नाही ना ह्याचा त्या गोष्टींवर. लोकं सांगतात, की जायचं नाही. जायचं नाही तर मुद्दाम जाऊन बघायचे असं असं एक त्याचा स्वभाव असतो. त्यामुळे ते म्हणतात, की "चल आज काय होईल ते होईल. जाऊया चल आपण. बघूया तरी काय नक्की असतं ते." मग दोघेही पुन्हा चालायला लागतात. मित्रांनो, दोघेही घाबरलेले असतात, पण एकमेकांना दाखवत नसतात, की आपण घाबरलोय, की ह्या वाटेने जाताना म्हणून. आणि ते काही पुढे अंतर गेल्यानंतर ना, त्यांना एक 50-60 फुटावरती एक असं त्या त्या वाटेवरती चिंचोळी वाट असते. एक 2.5 फुटाची वाट धरू म्हणजे शेतामध्ये अशी बांधावरनं थोडी अशी जायला वाट जी ठेवलेली असते ना, तशी ती वाट होती. आणि एक 50-60 पुढे अंतरावरती ना, असं काहीतरी आडवं ठेवलेलं आहे. असं त्यांना त्या वाटेवरती दिसायला लागतं. तर त्या काळोखामध्ये ते अंदाज घेतात, की काय हे वाटेवरती आहे? त्याला वाटतं, की एखादं लाकूड वगैरे आहे की का वाटेवर कोणी ठेवलेलं? कारण बरीच वर्ष ते मळ्यातून त्या शेतातून गेले नव्हते. त्यामुळे एखादं झाड पडलंय की काय? किंवा काहीतरी आहे अडथळा करणारी वस्तू वाटेवरती असं त्यांना दिसायला लागतं. आणि हे आता दबक्या पावलामध्ये सावध होऊन पुढे-पुढे जायला निघतात. तर नक्की काय आहे हे बघण्याचा प्रयत्न करतात. पण त्या मोबाईलच्या टॉर्चमध्ये काळोखामध्ये एक म्हणजे दिसत नसतं तसं स्पष्ट. हे हळू पुढे जातात ना, तसं थोडं-थोडं स्पष्ट व्हायला लागतं समोर असणारं चित्र
तर असं काहीतरी पांढरा कापड आहे आणि म्हणजे असा पांढरा काहीतरी कापड आहे ठेवलेला किंवा अशी काहीतरी पांढरी वस्तू आहे असं त्यांना अंदाज यायला लागतो. ते म्हणतात, की एखादा ना असा मोठा ताडपत्रीचा वगैरे कागद असेल ना आणि तो जर वाऱ्याने वाहून येऊन रस्त्यावर पडला, वाटेवरती आला असेल ना, तर तो आपल्याला दिसत आहे. तो बाजूला करू आंबे आणि वाटेवरनं निघून जाऊ. असं या दोघे जण ठरवतात. तर मित्र विचारतो, "ही वाट बंद तर नाही ना झाली? आपण दुसरीकडनं कुठेतरी आलो नाही ना?" तर अविनाश म्हणतो, "नाही, हीच वाट आहे. मला माहिती आहे. माझं बालपण इकडे गेलंय. हीच वाट जाते पुढे मावशीकडे. पुढे गेल्यानंतर घरं लागतात म्हणून." तर हे म्हणतात, की "चल जाऊया. काय तो कागद पडलेला आहे किंवा सफेद कोणती वस्तू आहे ना, ती ओलांडली की आपण पलीकडे जाऊ म्हणून वाटेवरती." जसे मित्रांनो ते हळू पुढे जायला लागतात ना, तसं समोरचं चित्र स्पष्ट होतं आणि त्यांना वाटतं, की एक असा मोठा माणूस म्हणजे त्याची उंची जवळ-जवळ 16-17 फूट असेल. एवढ्या उंचीचा माणूस त्या वाटेवरती असा झोपलेला आहे अक्षरशः. म्हणजे वाटेच्या मधोमध त्याचा जो पोटाचा भाग आहे, इकडे कमरेपासून खालचा भाग आहे आणि इकडे पोटापासून वरचा भाग, धड वगैरे आणि असा माणूस एक कोणतरी झोपलाय असं त्यांना वाटतं. हे जागच्या जागी थांबतात. म्हणजे असं कसं शक्य आहे? माणूस एखादा आता दारू पिऊन एखादा माणूस पडला असेल, 5 फुटाचा, 6 फुटाचा माणूस असतो जास्तीत जास्त 6.5 फुटापर्यंत. पण एवढा मोठा माणूस 17-18 फूट ज्याची लांबी आहे, एवढा उंचीचा माणूस असू शकतो काय? त्यांच्या डोळ्यावरती विश्वास बसत नाही. डोळे चोळतात, की आपल्याला अंधारामध्ये नक्की काय काय दिसतंय? डोळे चोळतात आणि पुन्हा एकदा मोबाईल असा वरती करून बघतात ना, मित्रांनो अंदुक-अंदुक दिसतं, की खरोखरच ना, तो असा लांब सडक माणूस त्या वाटेवरती झोपलेला असतो. आता ह्यांना कळत नाही काय करायचं? हेच म्हणजे आता अजून पुढे जाऊन म्हणजे नक्की बघायचं का नक्की काय आहे ते? कारण हा तर त्यांना अंदाज येतो, की असा-असा माणूस झोपलेला आहे म्हणून. हे दोघे ठरवतात, की नाही आपण 10 पावलं पुढे जाऊया आणि बघूया नक्की काय आहे ते. आणि मित्रांनो हे 10 पावलं पुढे जातात ना, तसं त्यांना स्पष्ट दिसतं, की तो माणूस त्याने धोतर नेसलेला आहे आणि अशी घोंगडी अंगावरती घेतलेली आहे आणि तो माणूस असा त्या बांधावरती झोपलेला आहे. आणि मित्रांनो ह्यांचे हातपाय कापायला लागतात. त्यांना वाटतं, की काय माणूस आहे? असा माणूसच असू शकत नाही एवढा. म्हणजे त्याचं धड इकडे आहे 10-12 फूट, इकडे पण 7-8 फूट त्याचे पाय आहेत. एवढा मोठा माणूस असूच शकत नाही. हे दोघेही घाबरतात आणि हे आता वळणार मागे यायला. हे ठरवतं, की आता जायचं नाही. एवढा मोठा माणूस याला ओलांडून पलीकडे जायचं कसं? आजूबाजूने सगळं शेत आहे आणि ओलांडून जायचं कसं? चल आपण मागे जाऊया. तिकडे कुत्रे जोरजोरात आणि कोल्ह्या ओरडायला सुरुवात करतात. तशी यांच्या काळजामध्ये धडकी यांच्या पायाखालची वाळू सरकते, की आज काहीतरी नक्कीच काहीतरी विपरीत घडणार आहे. आणि जसे मित्रांनो ना ते यायला आता निघणार, आता एकटक नजर त्या झोपलेल्या माणसाकडे ह्या दोघांची आहे. तसा तो माणूस असा उठून ना सरळ असा बसतो. पाय सोडलेलेच असतात. पाय जवळ घेत नाही. असा बसलेला असतो आणि असा वाकून त्यांच्याकडे सरळ बघतो आणि सरळ बघतो ना तर त्याचा चेहरा, ते सगळे असे कुरळे केस, त्याच्यानंतर लाल-भडक डोळे आणि हे सगळं त्याचा अवतार पाहून ना हे दोघे खूप घाबरतात आणि जोरजोरात ओरडत-ओरडत बघे मागे पुन्हा फिरतात आणि धावतात. त्यांच्या हातातला मोबाईल वगैरे सुद्धा पडतो त्या गडबडीमध्ये आणि हे त्या काळोखातून अंदाज घेत पुन्हा त्या गेलेल्या वाटेने मागे यायला निघतात. ह्यांना मागे यायची वाट सापडत नाही कारण मोबाईल हातातून पडलाय. वाट दिसणार कशी? आणि अनोळखी हे मुंबईला 10-12 वर्ष असल्यामुळे ती वाट पायाखालची नसल्यामुळे यांना अंदाज येत नाही, की कुठून आता परत आपण आलो होतो आणि कुठे मागे जायचंय. धावता कसेबसे त्या वाटेने ते त्या पुन्हा एकदा रस्त्यावरती येतात. या दोघांनाही दम लागलेला असतो, धाप लागलेली असते आणि आता ते म्हणतात, की आता आई-बाबांना तर ही गोष्ट सांगायची नाही. जर आई-बाबांना ही गोष्ट सांगितली, तर आई-बाबा म्हणणार, की "तुम्हाला शेतातून नको जाऊ म्हणून सांगितलं, तरी पण तुम्ही गेलात." आणि त्याच्यामुळे हे सगळं घडलं. तर आई-बाबा शिव्या घालणार म्हणून अविनाश म्हणतो, की "सांगायचं नाही घरी आणि आपण घरी जाऊया नको. इथूनच आता त्या रिक्षावाल्याकडे जाऊया आणि तो रिक्षावाला आला असेल, तर मावशीकडे त्याला रिक्षाने सोडायला जाऊया." दोघेही घाबरले असतात, अंग कापत असतं. तितक्यात तो रिक्षावाला आलेला असतो घरी. हे दोघेजण रिक्षात बसतात आणि त्या डांबरी रस्त्याने जाऊन आपल्या मावशीकडे पोहोचतात. मावशीने बघितलं, ते गाडीतून उतरले. ती झोपलेली नसतात कारण त्यांनी सांगितलेलं असतं ना, आम्ही झोपायला येतो म्हणून. तर तिची मावशी वाट बघत असते. मावशीचा मुलगा वगैरे सगळे वाट बघत असतात. हे अविनाश आणि येणार आहे. नंतर आपण झोपणार म्हणून. तर हे घामाघूम झालेले असतात. अंग थरथर कापत असतं आणि
हे आतमध्ये येतात, बसतात आणि मावशीला सांगतात, "मावशी जरा पाणी दे" म्हणून. तोपर्यंत ना एक 12:30 पावणे 1 झालेला असतो. पाणी वगैरे पितात आणि मावशी म्हणते, "असे काय तुम्ही दमलात कसे? रिक्षाने तर आलात आणि तुम्हाला धाप एवढा दम कसा काय लागला आणि तुम्ही घाबरलात का? काय काय घडलं काय तुमच्या बाबतीमध्ये?" तर म्हणते, "मावशी, अगं आम्ही ह्या मळ्यातल्या वाटेने तुझ्याकडे येत असताना एक विपरीत प्रकार आमच्यासोबत घडला." मावशी म्हणते, "म्हणजे नक्की काय झालं? आणि तुम्ही त्या रात्री आधी त्या मळ्यातल्या वाटेने येत कशाला होता? त्या शेतातल्या वाटेने? तुम्हाला रोडवरनं आता येता आलं नाही?" अशी मावशी पण बडबडायला लागली. मग ती मावशी ऐकून तर घे काय झालं ते. मावशी म्हणते, "मला माहिती आहे काय झालं ते. मी सांगते तुम्हाला काय झालंय ते. तुम्हाला एक माणूस त्या वाटेवरती 15-20 फुटाचा माणूस झोपलेला दिसला असणार. मी सांगते ना तुम्हाला काय दिसणार ते." तर तो म्हणतो, की "हो मावशी, असाच माणूस आम्हाला दिसला. म्हणजे बऱ्यापैकी आम्ही त्या शेतामधनं आलो होतो. तिकडे कोल्हे ओरडतायत, कुत्रे ओरडतायत आणि एक असा माणूस त्या माझ्या पायवाटेवरती झोपलेला दिसला. म्हणजे याची 17-18 फूट उंची असेल एवढा माणूस आणि तो नंतर असा उठून बसला आणि आमच्याकडे त्याने पाहिलं. त्यानंतर आपण घाबरून आम्ही दोघेही पळायला लागलो." तर मावशी म्हणते, "ह्याच कारणास्तव तो माणूस तुम्हालाच नाही, बऱ्याच लोकांना ज्यांना माहीत नसतं रात्री अपरात्री ह्या रोडने जायचं नसतं आणि जे माणूस चुकून एखादे नवीन असतील, पाहुणे मंडळी असतील ना, ते जर येत असतील ना, तर त्यांना 100% तो माणूस त्यांची पायवाट अडवतो तिथे झोपून. आणि हा प्रकार तुमच्याच बाबतीनं बऱ्याच जणांच्या बाबतीमध्ये झालेला आहे आजपर्यंत. पण आमच्या गावच्या आजूबाजूची लोकं, आजूबाजूच्या जे वाडीतले लोकं आहेत, ह्या सगळ्यांना तो प्रकार माहिती आहे. त्यामुळे दिवसाचा काही प्रॉब्लेम नाही. दिवसाचं तुम्ही किती वेळा इकडे-तिकडे जा. पण रात्री मात्र एक 12च्या दरम्याने किंवा पावणे 12 नंतर 3 वाजेपर्यंत जर तुम्ही त्या वाटेने गेलात, तर तो माणूस असाच वाटेवरती झोपतो आणि तुमची पायवाट अडवतो. पुढे जायला देत नाही. असा प्रकार तो घडतो. आम्हाला माहिती आहे. म्हणून तुम्हाला काही घाबरण्याची गरज नाही. कारण त्याने तुम्हाला काही केलं नाहीये. त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. तुम्ही निश्चिंत झोपा. आणि मावशी मग देवारातला जो अंगारा असतो ना, त्या दोघांच्या, त्या मित्राच्या आणि अविनाशच्या डोक्याला लावतो आणि काहीही घाबरू नका. तुम्ही शांतपणे झोपा. त्या माणसाने आजपर्यंत कोणाला त्रास दिलेला मात्र त्यांनी पाहिलेला नसतो. परंतु तो दिसतो माणूस मात्र. एक 12च्या दरम्यान तुम्ही जेव्हा त्या पायवाटेने जाण्याचा प्रयत्न करता, तेव्हा तो झोपून अक्षरशः तुमची पायवाट अडवतो. तुम्ही जात असाल तरी पण आणि येत असाल तरी पण. असा एक विचित्र प्रकार मालवणमध्ये त्या अविनाश च्या बाबतीमध्ये घडला होता. तो त्याने मला सांगितला होता. आज मी तुम्हाला माझ्या परीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा अनुभव कसा वाटला, तो देखील कमेंट करून सांगा. असा काही अनुभव तुमच्या बाबतीमध्ये आला असेल, तर तो देखील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगितलात तरी चालेल. माझी सर्वांना विनंती आहे, चॅनलवर तुम्ही नवीन असाल, तर चॅनल आजच सबस्क्राईब करा. म्हणजे असे लोकांचे ऐकलेले किस्से, जे काय माझ्या पदरचं मी काही घालून तुम्हाला सांगत नाही, परंतु लोकांचे जे मी अनुभव एक 7-8 वर्षामध्ये बऱ्याच जणांकडून अशा गोष्टी जाणून घेतलेल्या आहेत आणि ज्या माझ्या डायरीमध्ये मी नोट करून ठेवलेल्या आहेत. जवळ-जवळ 140-150 जे असे अनुभव आहेत, की जे मी लिहून ठेवलेले आहेत आणि ते अनुभव मी तुम्हाला पुन्हा ते सगळं रिपीट करून सांगण्याचा प्रयत्न करतोय. इथून आणखी पुढे काही लोकांचे अनुभव या चॅनलवरती मी सांगण्याचा प्रयत्न करेन. कथा आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा. आजपर्यंत मी दिलीप आपल्या सर्वांची मनापासून या चॅनलवरती रजा घेतो. धन्यवाद.